नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. येत्या 20 फेब्रुवारीला महाशिवरात्री व श्री कुंभेश्वर यात्रेनिमित्त कुमटे नागाचे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान संपन्न होत आहे. या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी आपला 100% दिसतील. मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय 1,11,111, द्वितीय पारितोषिक 77,777 आणि पुढील पारितोषिक देखील खूप चांगला आहे. तसेच मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे P3 लाईव्हवरती. 18ला सुद्धा मैदान आहे, 19ला सुद्धा मैदान आहे आणि 20ला सुद्धा मैदान आहे. आता यात्रेची मित्रांनो मैदान आपला कंटिन्यू होताना दिसणार आहे. तसेच ओपनचे सुद्धा मैदान आपला होताना दिसणार आहे. चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पैरे. या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अवतार पवार यांचा चालू सीझनचा बादशाह, मागच्याच मैदानातील 1 नंबरचा मानकरी हिंद केसरी अर्जुन आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो बैलगाडी क्षेत्रातील देखनाथ नंदी आणि तसा त्याचा पळसुद्धा आहे असा अपशिंगेकरांचा चित्र्या आणि हिंद केसरी अर्जुन हा A1 टॉप जोड आपल्याला या मैदानात दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे. मोठ्या मैदानांमध्ये या जोडीचं नियोजन आपलं दिसून येतं आणि चालू सीझनमध्ये दोन्हीसुद्धा नंदी सध्या टॉप फॉर्ममध्ये पळत आहेत, गुलालात आहेत, चित्र्यासुद्धा आणि अर्जुनसुद्धा. त्याच्यामुळे हा एक संभावित आणि टॉप पायरा आपला नक्कीच या मैदानामध्ये दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अमिषेक भादले यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा छत्रपती संभाजीनगरचा तांडव, पब्लिकचा भिताड म्हणून ज्याची ओळख, साखरवाडी बावऱ्या तसेच अर्जुन अशा टॉपच्या नंदींसोबत मागच्या काही मैदानांमध्ये गुलाल घेणारा आणि चर्चेत असणारा हा तांडव आणि अमिषेक भादले यांचा चिमण्या हा टॉप A1 जोड आपला या मैदानामध्ये दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल यासुद्धा जोडीला, कारण चिमण्यासुद्धा मित्रांनो प्रत्येक सीझनला टॉपच पळतो आहे आणि तांडव आणि चिमण्या हे समीकरण जुळून आलं तर नक्कीच गाडी टॉप पहिला. हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपला नक्कीच दिसतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय नाशिकचा आशिक विराट आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो सेमीचा बादशाह. मागच्या काही प्रत्येक मैदानामध्ये ज्या मैदानात जाऊन जो गुलाल घेणारा नंदी असा एकमेव नंदी मानगरकरांचा वादळ, जो आदतमध्ये दुसरा नंदीसोबत आणि ओपनच्या नंदीसोबत टॉपच पळतो आणि प्रत्येक मैदानात गुलाल घेतो असा सेमीचा बादशाह मानगरकरांचा वादळ आणि नाशिकचा आशिक विराट या जोडीचं समीकरण आपल्या येणाऱ्या आगामी कुमटे नागाची मैदानामध्ये दिसू शकतं. टॉप स्पीड लागेल, कारण मित्रांनो वादळचा मागचा आता इतिहास बघितला तर प्रत्येक मैदानात गुलाल घेतो आहे. हा सुद्धा A1 जोड आपल्या या मैदानात दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय फॉर्च्युनर मैदानातील ट्रॅक्टरचा मानकरी आणि फॉर्च्युनर मैदानातील फॉर्च्युनरचा मानकरी लखन आणि सर्जा धादा, ज्याने फॉर्च्युनर मैदान गाजवलं होतं, ट्रॅक्टरचा मानकरी ठरला होता आणि त्याच मैदानामध्ये फॉर्च्युनर घेतली होती छत्रपती संभाजीनगरच्या आणबान शान मनोहरदादा यांचा लखन आणि सर्जा दादा या जोडीचं समीकरण मित्रांनो नक्कीच टॉप जळून येतं. मागच्या काही मैदानामध्ये जेव्हा आज जोड पाडला आहे तेव्हा जोडीनं गुलाल घेतला आहे, 1 नंबर केला आहे आणि टॉप मैदानांमध्ये टॉपचं नियोजन असते या जोडीमुळे. त्याच्यामुळे येणाऱ्या 20 तारखेच्या ओपनच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा हा जोड आपला एकाच जोट्यात दिसू शकतो. टॉप स्पीड लागतो यासुद्धा जोडीला. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका, ज्या नंदीने युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावला आहे असा सप्त हिंद केसरी सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो प्रज्वल दगडे यांचा बावधनकरांचा लक्षसुद्धा चालू सीझनमध्ये टॉप पळतो आहे आणि मित्रांनो बॉससुद्धा टॉप पळतो आहे. परंतु मागच्या 2-3 मैदानांमध्ये सेमीला कड आली तरीसुद्धा कडेने सुद्धा चांगली अशी लढत देतो. या वयात अजूनसुद्धा तीच दहशत आहे बॉसची आणि जसं ऊन तापतं तसा बॉससुद्धा तापतो. येणारा काल नक्कीच गाजवेल सुंदर बॉस आणि बावधनकरांचा ही सुद्धा A1 जोड या टॉप ओपनच्या मैदानात आपल्याला दिसू शकते. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाळासाहेब माने घरनेकी यांचा चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याची ओळख असा चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो गजा 4x4. गजा 4x4ची मित्रांनो चर्चा कमी असते, परंतु ज्या मैदानात असतो त्या मैदानात मित्रांनो हा सुद्धा नंदी गुलाल घेतो. खरोखर टॉपचा नंदी आहे. येणाऱ्या आगामी मैदानामध्ये राजा आणि गजा 4x4 हे समीकरण आपल्याला दिसून येऊ शकतं. आणि मित्रांनो मागच्या मैदानामध्ये कातरघाटक मैदानामध्ये साखरवाडी बावऱ्या वर्सेस घरनिकीचा राजा टॉप लढत झाली होती. त्या लढतीमध्ये राजाची हार झाली होती, परंतु चांगली लढत दिली होती राजाने. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील मोठी खरेदी ज्या नंदीची आता झाली होती असा शाकीरबाई आणि सौरभ भाऊ कामटे यांचा राजा
आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो हेमंत शेठ फुलोरे द्वारले यांचा पुसेगाव हिंदकेसरी, महान भारत केसरी 2025चा पेडगाव हिंदकेसरीचा मानकरी, द्वारलेकरांचा हारण्या आणि राजा हे समीकरण आपल्याला दिसू शकतं. येणाऱ्या 18 तारखेच्या मैदानात हारण्या 722 मित्रांनो 100% पळणार आहे आणि मला पायऱ्यासुद्धा माहिती आहे. उद्या 17 तारखेला दुपारपर्यंत मी हारण्याच्या पायऱ्याची व्हिडिओ घेऊन येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यामुळे मित्रांनो 20ला लगेच हे सुद्धा नामांकित मैदान आहे आणि आपला माहिती आहे हारण्या घाटावरती पळत असतो. त्याच्यामुळे 20 तारखेच्या मैदानात देखील आपला हारण्या पाळताना दिसू शकतो, परंतु 18च्या मैदानात देखील कन्फर्म पाळणार आहे. 20च्या मैदानात हा टॉपचा पायरा आपला दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय घोटकरांचा रॉकेट, घोटकरांचा सर्जा आणि त्याच्यासुद्धा आपला दिसू शकतो उर्मिलाताई महालक्ष्मी गायकवाड यांचा कंदूरचा राजा A1 जोड आहे. फॉर्च्युनर मैदानामध्ये मित्रांनो फायनलला मला वाटतं ही गाडी फॉल झाली होती, नाहीतर मग त्या मैदानात चांगली अशी टक्कर दिली असती या जोडीने सर्वच नंदींना. तरीसुद्धा टॉप पडली होती जोडी फॉर्च्युनर मैदानामध्ये. आणि पुन्हा एकदा या येणाऱ्या आगामी मैदानामध्ये कुमटे नागाच्या मैदानामध्ये घोटकरांचा रॉकेट आणि उर्मिलाताई महालक्ष्मी गायकवाड यांचा कंदूरचा राजा हा A1 जोड आपला पळताना दिसू शकतो. आपलं माहिती आहे 8-10 दिवसाच्या गॅपनंतरच घोटकरांचा सर्जा मैदानात येतो. सर्जाला दाट काढत नाहीत. त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या कुमट्या नागाच्या मैदानात आपला घोटकरांचा सर्जा दिसू शकतो. हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आहे. मागचं मैदान बकासूरसोबत गाजवलं होतं घोट सर्जाने आणि येणारं मैदान ही जोडी गाजू शकते. पुढील संभाव्य आणि टॉप पायरा तुम्ही बघताय A1 जोड, ज्या जोडीची चर्चा अखंड महाराष्ट्राच्या बाहेर चालू आहे अशी पुसेगाव हिंदकेसरी A1 जोड लक्ष्य आणि सचिन आणि गाडीवरती आपल्या माहितीत असतात भैया ड्रायव्हर. हा जोड मित्रांनो पुन्हा एकदा एका जोट्यात आपल्याला येणाऱ्या या 20 तारखेच्या नामांकित मैदानामध्ये दिसू शकतो. सचिन थोडा आजारी होता, परंतु आता सचिन 12 होत चालला आहे, पूर्णपणे बहुतेक 12 झाला आहे. त्याच्यामुळे लक्ष्य आणि सचिन ज्या जोडीची प्रतीक्षा प्रेक्षक बघत आहेत कधी मैदानात येईल ती जोड आपल्या 20 तारखेच्या मैदानात सोबत दिसू शकते. लक्ष्य आणि सचिन हा सुद्धा एक टॉप अंदाजे पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो. जेव्हा हा जोड पडला आहे तेव्हा त्या जोडीने इतिहास केला आहे आणि पुन्हा एकदा हा जोड सोबत पळण्याची खूप जास्त शक्यता आहे या मैदानामध्ये. पुढील नंदी तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंदकेसरी बकासूर नक्की कोणासोबत. तर मित्रांनो बकासूर 19ला की 20ला पळेल याच्याबद्दल अजून कन्फर्म सांगू नाही शकत, परंतु 20 तारखेच्या मैदानात मागच्या वर्षी बकासूरने 2 नंबर केला होता कुमटे नागाच्या मैदानामध्ये. ही फाटी बकासूरसाठी लकीसुद्धा आहे. त्याच्यामुळे या मैदानात देखील बकासूर येण्याची खूप जास्त शक्यता आहे. बकासूर आला तर नक्की कोणासोबत. तर समोर नंदी बघताय कारुंड्याचे आनबान शान, कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि द्वादशम हिंदकेसरी बकासूर, जी जोडी सलग 7 वेळा अपरिचित राहिली होती. असा A1 जोड पुन्हा एकदा आपला एका पायऱ्यात दिसू शकतो. चिक्या आणि बकासूर यासुद्धा मित्रांनो जोडीला टॉप स्पीड लागतो, प्रेक्षकांना माहितीच आहे. गाडी मधून लागू द्या, कडेने लागू द्या. त्याच्यामुळे येणाऱ्या आगामी मैदानामध्ये घोटकरांचं बकासूर आणि चिक्या A1 जोड आपल्याला नक्कीच दिसू शकतो. त्याच्यानंतर एक पुढील अपडेट देतो. अखंड महाराष्ट्राचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह आणि घाट गाजवणारा मथुर या मैदानात येणार का. तर मित्रांनो अपडेटनुसार मथुर या मैदानात दिसणार नाही, परंतु 20 तारखेच्या मैदानानंतर 3 फेऱ्याच्या मैदानात लवकरच आपला मथुर दिसेल. परंतु 20 तारखेच्या मैदानात मथुर आपला दिसणार नाही. हीच मित्रांनो अपडेट आहे. तर त्याच्या पुढचं नियोजन कसं आहे ही सुद्धा व्हिडिओमार्फत प्रयत्न करेल. आणि अजून अपडेट पाहिजे असेल तर मथुर अपडेट या चॅनलला फॉलो करा, त्याच्यावरती सुद्धा मथुरबद्दल सर्व अपडेट असतात. त्याच्यानंतर पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणत्या मैदानात. आत्ता झालेल्या कातरकाटाव मैदानामध्ये MM नानांचा राजा विरुद्ध वेगाचा शेवट सर्जा ही लढत झाली होती, परंतु 500 फूट मला वाटते गाडी क्रॉस झाल्यानंतर सर्जाची गाडी फॉल झाली. नंतर निकालामध्ये जबरदस्त अशी लढत आपल्याला बघायला भेटली असती. तर सर्जासोबत या मैदानात नक्की कोण. तर कुमटे नागाच्या मैदानामध्ये वाटेगाव बादल आणि वेगाचा शेवट सर्जा A1 जोड आपला पुन्हा एकदा एका पायऱ्यात दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल यासुद्धा जोडीला. तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात. आणि मित्रांनो आपल्या अंदाजे पायऱ्यांमध्ये देखील 4-5 पायरे खरेच असतात. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.